अरे अरे थांब थांब थांब, ये आत ये. नग का रे, मला भ्या वाटते. भीती वाटते? तुला कोणाची भीती वाटते आता? ते मिशीवाले दादाची. मिशीवाल्या दादांची भीती वाटते? ये पण आता नाही येत त्यात. ये बैस. अरे इथे का बसलास तू? वर बैस. बैस इथे. हे काय? काही नाही, आपल्या घरात ना एक छोटंसं बाळ येणार आहे, त्याच्यासाठी स्वेटर विणतीये. वहिनी, तुला वहिनी म्हंटल तर चालेल ना? काल रातच्याला बाज बोलला, समद्या बायासनी वहिनी म्हणायचं. फक्त ती मोठी टिकलीवाली बाय आहे ना व, जिला बा शालू म्हणतो, तिला फक्त आहे. ती आहे ना व, येणी खांद्यावर घेऊन चालती, ती आत्या. आणि ती म्हातारी नाही का, डोक्यावर पदर घेऊन असती, तिला आजी म्हणायचं. आणि बाकी समद्यासनी वहिनी म्हणायचं. चालेल, मला वहिनी म्हटलंस तरी चालेल. हा, तर मी काय म्हणत होतो वहिनी, मला बी ना लहान पोरं लय आवडतं, त्याच्या संग खेळायला बी आवडतं. हो का? शाळेत जातोस? शाळेला नाही, मी फक्त दुसऱ्या वर्गात गेलं होतं, मग बात म्हणाला माईला ते मास्टरडेच्या घराकडं बायको पोरासनी शिकव म्हणाव. आणि शिकून कोणाचं भलं झालं या? मग बानं मला कधी शाळेला पाठवलंच नाही, आणि मी आधी कधी गेलो नाही. मग बाबा पिक्चर बघू देतात? वय तो पिऊंटर झाला की माझा तो पिक्चरला. कधी कधी स्वराट चढाव बी लागतो. त्या दिवशी 3-3 पिक्चर बघतोय या. मग बापच तू बोमटत. हा काय करत होता इकडे? अहो तो तू काय? अहो ते बघा, तुम्ही त्या मुलाशी जे काही वागता ना ते बरोबर नाहीये. त्याचं वय तरी बघा, लहान आहे तो. हे बघ, काय बरोबर आणि काय चूक याचं ज्ञान तू मला द्यायची गरज नाही, कळलं? अहो तसं नाही, पण तेरा रास्ता देख रहा हूँ, सिगड़ी पे दिल सेक रहा हूँ. काय मोतीवाले बाई, व्हेरी यू. मिस्टर होळकर. मोतीवाले बाई, फॉर युअर व्हेरी काइंड इन्फॉर्मेशन. आम्ही हिमालयात गेलो होतो तांबडे बाबाच्या मठात. हो, ते कळलं ना मला. तिथं बाबांनी पर्सनली मला सांगितलं की आमचं यांना कर्तव्य पुन्हा लग्न लग्न मग वाजून टाकू दणक्यात. मग हो का? आणि मग मंजुषाताईंचं काय? त्या पण इथे, तुम्ही पण इथे. यू मी अँड हम, आपण 3 आणि आपले होतील तेवढे. हा, हो का? बरं बरं. मला सांगा, आम्ही इथे नव्हतो, म्हणजे आम्ही तिकडे मठात गेलो होतो, तेव्हा आमचा विरह वगैरे, म्हणजे आमची आठवण वगैरे काही यायची की नाही? आली ना, तुमची खूप आठवण आली, सारखी आठवण येत होती. येते ना. आता आम्ही आलोय ना, आता आमच्याशी गप्पा मारा. बोला आमच्याशी, गप्पा मारा आमच्याशी. गप्पा? गप्पा काय मारायचं आता? मग तुम्ही नसताना आमचं कसं 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 होत होतं तुम्हाला काय माहित? कसं? पल 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 हर पल, म्हणजे कैसे कटेगा एक एक पल, असं होत होतं. इश्श, मिस्टर होळकर तुम्ही पण ना, काहीतरीच काय. तुम्ही लाजला? अहो मोतेवाले बाई, वा वा, एकदम खुश आहे, आपण खुश आहे तुमच्यावर. आता मी तिकडे येतो, आत्ताच्या आत्ता तिकडे येतो, आणि आपल्या लग्नाचं काय तो डिसिजन घेऊन टाकू आपण. काय कुणाचं काय बघायचं नाही नाही, नको. मी काय म्हणते, मीच येते ना तिकडे, मी तिकडे येते तुमच्या घरी, आणि मग आपण बोलूया. नाही नाही नाही, आता बोलायचं बिलायचं काय नाही, ओरकून टाकू दणक्यात एकदम. कुणाची काही काळजी करायचं नाही. नो पंची. ते म्हणा ते इष्ट म्हणा. बरोबर. हॅलो हॅलो,
हॅलो मिस्टर होळकर, मला तुमचा आवाज नीट येत नाहीये. अहो मला येतोय बाई. हॅलो मला वाटतं काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम असेल. हॅलो हॅलो हॅलो. काय आहे? काय पाहताय तुम्ही? कुठं काय झालं? काय झालं का? का- नाही नाही, अगं असाच चाललोय तो इथनं नमत गमत. तेवढा तू दिसते. बस बस तू होय का? अहो पण तुम्ही तू दिसलेस कुणाशी तरी फोनवर बोलत होतीस. गुलू 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 गुलू. तर मी कामाचं बोलत होते. कामाचं हो. आणि असं असं म्हणजे? नाही म्हणजे काय, लोकांना इतका प्रेमानं एकमेकांशी बोलताना फोनवर ऐकलं नाही मी कधी. प्रेमात? प्रेमात कोण बोलत होतं? मी नीट सरळ बोलत होते. हा मग काय आमचं कान वाजत होतं का काय? काय असेल तसं. पोरी, दारू आणि म्हातार खोड जितकं जुनं तितकं अनुभवी. पाहिलं कामाच्या फोनवर इतकं गुलुगुलू बोलतंय. बॉयफ्रेंडचा फोन आला तर काही बघायलाच नको. नाही म्हणजे आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना कानात बोळच घालून घ्यावे लागतील की काय? तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. गैरसमज? अगं आपण फक्त गोष्टी ताडतो. हे समज गैरसमज आपल्याला नाही कळत. अगं इथं तुझ्या डोळ्यात डोळं घालून उडणाऱ्या पाखराची पिसं मोजू शकतो मी. मला सांगते गैरसमजुतीच. अरे थांब ग थांब. कुठं जातेस? कुठं जाणार आहेस तू? मला ते अगं राहू दे. कामाचं म्हणत आणशील ना तर काम करायला लई माणसं आहेत घरात. कामाचं नाही मला. मला नाही ना मग थांब की. मला सांग तू कधीपासून इथं राहतेस? नाही मी किती वर्ष झालं? झाली 2-3 वर्ष. आणि सत्याच्या लग्नाला किती वर्ष झालं? अजून 1 वर्ष नाही झालं. 2 महिने बाकी आहेत. म्हणजे सत्याच्या बायकोची एंट्री होण्याआधी तुझा गृहप्रवेश झालाय या घरात काय? हो. मग तुला नाही वाटलं सत्याशी लगीन करावं असं म्हणून? तू जवान आहेस, सुंदर आहे, आपल्या आई शिवानी. तुला नाही वाटलं या घरची सून व्हावं म्हणून? मला उशीर होत नाही. थांब की. कुठं जातेस? विषय टाळू नकस. आधी माझ्या सवालाचं उत्तर दे. नाही वाटलं मला. अरे देवा, एवढ्या मोठ्या घरात एक तरुण कर्तबगार तरणा बांडगडी राहत असताना तुझं मन भुललं नाही? काय बोलताय तुम्ही? हे बघा मी काही बोलत नाहीये याचा अर्थ असा नाही की तुम्ही. अगं चिडतीयस कसं बाई? अगं मी गंमत केली तुझी. आणि समज तसं असलं तर काय हरकत आहे? अगं सत्या माझं रगात आहे आणि रगात किती बी म्हटलं तर त्याच रंग दावणारच. अगं माझ्या बापान सुद्धा 2 बायका ठेवल्या होत्या आणि आम्ही तर या क्षेत्रातले मूळ पुरुष. आणि तशी गरज वाटलीच तर सत्याला बी कान मात्र देऊ की आम्ही. हरकत काय? अरे हाय काय नाही काय काय? मोहिते बाई तुम्ही वर गेलात पण जाताना तुमचे काय आठवण ठेवून गेलायत माग. अक्षी तुमची याद येते बघा. मोहिते बाई तुमच्या आत्म्याला देऊ शांती देऊ.
मुर्द्या काय बघत होता तर हाय सो अजून मला वाटलं खपलीस का काय बसल्या बसल्या. तुझ्या तिरडीचा बांबू बसवला तो. अरे अशी सहजासहजी मारायची नाही म्या. माझ्या सत्याचा सुखाचा संसार करणार आहे मी. अरे एवढंच ना, त्यासाठी तू कशा पाहिजेस? मी आलोय ना. तू जा जा. माझ्या जीवावर उठलाय होय रे मुर्द्या. हा? हाय का आता तुझ्या मरणाविषयी एक सबूत तरी बोललोय का बया? तुझं तूच बोलतीयस. आणि त्या रल्ले का आता तरी सुधार. म्हातारपणी असली थेर करू नयेत रे बाबा. गेलताच तेव्हा स्वतःच्या संसाराचा उकिरडा करून गेला. माझ्या सत्यानं त्याच उकिरड्याचं नंदनवत केलं रे. का स्वतःचे असले घाणेरडे गुण घेऊन पुन्हा आला तिथं? अगं माऊली, तुला कसल्यान कुठल्या भाषेत समजावू ग? म्हातारे आता तूच म्हणलीस ना सत्यानं नंदनवन फुलवलंय, मग त्याची राखण करायला नको कोणी ना कोणी? अरे एवढा खर्चा मारली असताना दुसऱ्याची गरज काय ग? मी आलोय आता. आता मला सांग, एवढा कर्तबगार पोरगा, एवढं गुणवान बायको, एवढं सगळं असणाऱ्या म्हाताऱ्या माणसानं बाहेर गावचं उकडं फुडलं बरं दिसतं का? नाही ना. मग आता पाचच पोरगा येते, आपण आशीर्वाद दिला पाहिजे त्याला. आता लहानपणी त्यानं माझ्या डोक्यावर बाटली घातली होती म्हणा, म्हणून काय आलं बाय त्याचा. आपला हात त्याच्या डोक्यावर पाहिजे तर तो आशीर्वाद मानून घ्यावा हवं तर. हा समजलं का काय? चल चल चालता हो आधी. माझ्या नजरेचं म्हणून नाहीचं हो. तोंड काढ कर तुझं. ए म्हातारे, जास्त ओढू नगस, तुलाच त्रास होईल. मी कुठं बी जाणार नाही. मी हातच राहणार कायमचा. माझं घर आहे माझं. ओढ जप्पा ओढ ओढ, डोकं शात होईल तुझं. माऊली घेतेस का बाई? अगं घे, जिथं पण स्वर्गाची वारी घडल तुला घे. घेऊन बघ, घे 2 फूट घे. नाही सुधारायचा, नाही सुधारायचा. मला पैक पाहिजे. घरात जे होतं नव्हतं ते तुम्ही आधीच संपवलंय. आता कुठून आणायचंय? ये अरे पैक नसेल तर काय तुझा बाद येणार आहे का तिकडं फुकट दारू? माझ्या बाबांचं नाव घेऊ नका तुम्ही. ते मंगळसूत्र देत नाही, मंगळसूत्र नाही देणार मी. तुझ्या तर कशी देत नाही. हे घे. अचानकच सगळ्या गोष्टी घडल्या. मंजिरीच्या मनात 1000 प्रश्न उभे राहिले असतील ना, आणि तुलाही त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली असतील. प्रश्न तर उभे राहणारच नाही, पण मंजिरी समजूतदार आहे. हो, खरंच समजूतदार आहे पोर. आपणच कधी कधी काही माणसांबद्दल आपल्या मनात ग्रह करून घेतो. आणि मग ते गैरसमज सुटत नाही.
म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? या माणसाबद्दल मला जे वाटतं ते माझे गैरसमज आहेत. नाही सत्या नाही, मी ह्यांच्याबद्दल बोलत नाहीये, मंजिरीबद्दल बोलत होते मी. ह्यांच्याबद्दल काय बोलणार मी? जो माणूस आयुष्यभर चुकाच करत आलाय, या माणसाबद्दल कसले समज आणि कसले गैरसमज. मला या माणसाची सावली तुझ्यावर, माझ्यावर, आपल्या कुटुंबावर, माझ्या होणाऱ्या बाळावर कधीच नको होती. म्हणून पण आता एखाद्या अतृप्त भूतासारखा हा माणूस सतत माझ्या डोळ्यासमोर फिरत राहणार. आयुष्याचे भोग असतात सत्या, भोगावेच लागतात. भोग? माझं बालपण कष्टात गेलं ही माझी तक्रार कधीच नव्हती आहे. लाखो मुलं असतात जे अगदी आपल्या लहानपणापासून कष्ट उपसतात. पण ज्या माणसामुळे हे कष्ट माझ्या नशिबी लिहिले गेले तोच माणूस माझा बाप आहे ही गोष्ट जळते आतमध्ये. ज्या दिवशी ह्यांच्या गळ्यात माळ घातली ना मी, तेव्हाच माझं आयुष्य संपलं होतं. पण तुमची आई होते ना रे मी. तुमच्यासाठी, तुम्हाला मोठं करण्यासाठी जिवंत राहिले बघ. हे वैभव, हा मान मरातब मिळवण्यासाठी तुला कष्ट पडले. ते सगळे कष्ट, त्या वेदना मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या. तू काहीही बोललास ना तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही सत्या, खरंच. एका कुटुंबाचा उत्कर्ष होण्यासाठी किंवा ऱ्हास होण्यासाठी त्या कुटुंबातली एकच व्यक्ती पुरेशी असते सत्या. एकट्या श्रीरामामुळे संपूर्ण रघुवंशाचा उद्धार झाला, तर एका दुर्योधनामुळे संपूर्ण कुरुवंशाचा ऱ्हास झाला. आपल्या कुटुंबाची ह्यांनी केलेली दुर्दशा तू संपवलीस. आपल्या माथी लागलेला शाप आशीर्वादात बदललास. पण तरीही काही शाप सुटता सुटत नाहीत आई. ते पुन्हा फिरून आपल्या नशिबी येतात, जसा हा आलाय. मस्त आलं. अरे बाळा, ये इकडे. अरे ये ना. नाही अरे ये, भूक लागली असेल ना तुला. नको. अरे लाजतोस काय? शिरा आवडतो का तुला? चल बस इथे. अहो, काय झालं? तुम्ही खात का नाही? पोट भरलं माझं. अहो असं काय करताय? मगाशीच तर तुम्हाला भूक मिटली माझी मंजिरी. मला कळलंय तुम्हाला काय झालंय ते. अहो लहान आहे तो अजून, आणि जोपर्यंत तो आपल्या घरी आहे निदान तोपर्यंत तरी त्याच्याशी असं वागू नका. आता तुम्ही एवढंही म्हणणं नाही ऐकणार का माझं?
आई, अंकिता काकूचा फोन आहे. हॅलो. हा हा, बोल काकू. हा. काय? अगं पण असं कसं ठरवू शकतो तो अचानक? नाही नाही, मी बोलणार आहे त्याच्याशी. मी करते त्याला फोन. बरं ठीक आहे, बाय. काय ग, काय म्हणाले त्या? अहो, सुहासचं US मध्ये एका जॉबसाठी सिलेक्शन झालंय. खूप दिवसांपासून प्रयत्न करत होता म्हणे आणि आता अचानकच त्याच्या प्रयत्नांना यश आलंय. तर सुहास US मध्ये सेटल व्हायचं म्हणतोय. त्यामुळे सध्या तरी लग्नाचा विचार नको असं म्हणालाय तो. जो कुठला मुलगा माझ्या आयुष्यात येईल त्याला मी माझ्या भूतकाळाबद्दल सांगणारच आहे.